नमस्कार. सरकारी फार्मासिस्ट बनण्याचं स्वप्न उराशी बाळगून आहात तर मग 2026 हे वर्ष तुमचंच आहे. आज आपण याच वर्षी आलेल्या प्रचंड मोठ्या नोकरीच्या संधींबद्दल सगळं काही जाणून घेणार आहोत. आता अनेकांना प्रश्न पडला असेल की हे वर्ष इतकं खास का आहे. तर चला थेट आकडेवारीच बघूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ही किती मोठी संधी आहे. आरोग्य सेवा संचालनालय म्हणजे आपलं DHS त्यांनी तब्बल 6,236 जागांची घोषणा केली आहे. हो, आकडा अगदी बरोबर आहे. 6,000पेक्षाही जास्त जागा. आणि एवढ्यावरच थांबलेलं नाहीये. स्टाफ सिलेक्शन कमिशनने म्हणजे SSCने त्यांच्या फेज 14च्या भरतीमध्ये फार्मासिस्टसाठी खास 130 पेक्षा जास्त जागा जाहीर केल्या आहेत. ओके, तर आता आपण ह्या सगळ्या संधींचा फायदा कसा घ्यायचा, त्यासाठी कोणती पदं आहेत, पात्रता काय लागेल आणि तयारी कशी करायची, ह्या सगळ्या गोष्टी टप्प्याटप्प्याने समजून घेऊया. बघा, यावर्षी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि महानगरपालिका अशा तिन्ही ठिकाणी एकदम भरती सुरू झाली आहे. त्यामुळे फार्मसी क्षेत्रातल्या प्रत्येकासाठी ही एक सुवर्ण संधी आहे, हे नक्की. चला आता आपण दोन सर्वात मोठ्या जाहिरातींवर आपलं लक्ष केंद्रित करूया. पहिली आहे SSC फेज 14 आणि दुसरी आहे ज्याची सगळेजण वाट बघतायत ती DHSC भरती. SSCच्या भरतीमध्ये ना खूप विविधता आहे. यातल्या सगळ्यात जास्त म्हणजे 68 जागा या केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेअंतर्गत ॲलोपॅथिक फार्मासिस्टच्या आहेत. पण इतकंच नाही, तर आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक फार्मासिस्टसाठी सुद्धा इथे उत्तम संधी आहेत. आता जरा राज्याच्या पातळीवर बघूया. DHSमध्ये फार्मसी ऑफिसर पदासाठी S13 ही वेतन श्रेणी लागू आहे. याचा अर्थ तुमचा सुरुवातीचा पगार हा दरमहा 65,000 रुपयांपेक्षा जास्त असू शकतो. ही खरंच एक जबरदस्त संधी आहे. संधी तर खूप चांगल्या आहेत, यात वादच नाही. पण या पदांसाठी आपण पात्र आहोत का? चला आता पात्रतेच्या मुख्य अटी काय आहेत तेच पाहूया. तर सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्याकडे D फार्म किंवा B फार्म पदवी असणं आवश्यक आहे. पण त्यापेक्षाही जास्त महत्त्वाचे काय असेल तर तुमचा फार्मसी काउन्सिलमध्ये एक रजिस्टर्ड फार्मासिस्ट म्हणून नोंदणीकृत असणं. याशिवाय तुम्ही अर्जच करू शकत नाही. वय हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. साधारणपणे राज्य सरकारच्या पदांसाठी वयोमर्यादेत चांगली सवलत मिळते, पण SSC सारख्या केंद्र सरकारच्या पदांसाठी वयोमर्यादा थोडी कठोर असते. ठीक आहे, पात्रता आहे, पण ती सिद्ध कशी करणार? त्यासाठी लागतील योग्य कागदपत्र ही पुढची आणि अत्यंत महत्त्वाची पायरी आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, तुमची सगळी कागदपत्र जसे की शैक्षणिक प्रमाणपत्र, PCI रजिस्ट्रेशन, जात प्रमाणपत्र सगळं आत्ताच तयार ठेवा. आणि हो, नॉन क्रिमिलिया प्रमाणपत्रासारखी कागदपत्र अर्ज करण्याच्या तारखेला व्हॅलिड असणं खूप गरजेचे आहे, नाहीतर ऐनवेळी धावपळ होते. सगळी तयारी झाली. आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, म्हणजे ही पोस्ट मिळवण्यासाठी जिंकायची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे. इथे एक चांगली बातमी आहे. परीक्षेचा तब्बल 80% भाग हा तुमच्या फार्मसीच्या टेक्निकल ज्ञानावरच आधारित आहे. याचा सरळ अर्थ आहे, जर तुम्ही तुमच्या मूळ विषयांवर नीट लक्ष केंद्रित केलं तर यश मिळवणं खूप सोपं होईल. यशस्वी होण्यासाठी ही 4 स्टेप्सची योजना वापरा. आधी सिलेबस नीट समजून घ्या, मग जुन्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करा, चांगल्या स्टडी मटेरियलमधून अभ्यास करा आणि सगळ्यात शेवटी भरपूर मॉक टेस्ट देऊन सराव करा. ही एक फुल प्रूफ स्ट्रॅटेजी आहे. तर बघा, आपण संधींबद्दल बोललो, पात्रतेबद्दल बोललो आणि रणनीतीबद्दलही बोललो. आता सगळं काही अवलंबून आहे तुमच्या ॲक्शनवर, तुमच्या कृतीवर. हाच आजचा सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा संदेश आहे. तयारी जाहिरात आल्यावर करायची नसते, ती आज, आत्ता, या क्षणापासून सुरू करायची असते. संधीचं दार उघडं आहे, पण ते कायम उघडं राहणार नाही. लक्षात ठेवा, SSCसाठी अर्ज करायची शेवटची तारीख आहे 4 मे आणि DHSची जाहिरात ही याच महिन्यात अपेक्षित आहे. वेळ खूप वेगाने निघून जातोय, त्यामुळे तयारीला लागा. तर मग 2026मध्ये सरकारी फार्मासिस्ट बनण्याचा संपूर्ण रोडमॅप आता तुमच्या समोर आहे. प्रश्न फक्त एकच आहे, तुम्ही तुमचं पहिलं पाऊल कधी टाकणार आहात?